आज मी आपल्याला माझी छोटीशी झाडाची बगीचा दाखवते. मी ही झाडं काही वर्षापूर्वी लावली होती, पण ती आता जरा बरीचशी खराब झाली आणि कुंड्याही खूप साऱ्या खराब झाल्या. खराब व्हायला आता बघा यांची अवस्था. आणि मी आता काही नवीन रोपं आणलेली आहे आणि याला मी आता नवीन कुंड्यामध्ये लावणार आहे. यासाठी मला आता थोडीफार चेंज करणं पडेल, कुंडी वगैरे, माती थोडंसं. ही झाडांची अवस्था खूप खराब झालेली आहे, कुंड्याही खूप खराब झालेल्या आहे. आणि हे आमच्या वाड्यामध्ये थोडं लिंबणीचं झाड. सर्वात पहिले आपण आता थोडीशी माती जी माझ्याकडे होती ती अगोदर मी थोडीफार टाकली, काही वाळू वगैरे टाकली. आणि जे आहे ऑलरेडी जी माती माझ्याकडे थोडीफार होती ती मी ह्याच्यात टाकते. आता हे नारळाचे पोत्रे आहे, त्याने जरा कोको पावडरसारखं काम करतं. ते माझ्याकडे नव्हते, मी घरातच त्याला यूज केले. आणि ही आता थोडी काळी माती मी त्यात टाकते, जी माझ्याकडे अवेलेबल आहे. आणि मग मी थोडीफार माती अजून घेऊन येते. ही माती आता मी आलेली आहे, माती एक काळी माती घ्यायला. आणि ह्या झाडाला आता हे एक दुसरं झाड आहे, हे मी नर्सरीमधून आणले. शोचे झाड आहे. मला आता थोडंसं यात आवड निर्माण झालेली आहे की आता सध्या हे प्लॅन्ट लावावे. अगोदरचे मी थोडे कढीपत्ता आहे ते लावलेले, पण आता थोडेसे म्हटलं जरा ग्रीनी वापरावे, चेंज करावे थोडेसे, म्हणून मी आता या झाडांकडे थोडंसं माझं मन हे करते. आणि हे झाड मी आता ते लावायला 2-3 रोपं मी नवीन घेऊन यायला. बघा आता आपण काळी माती ह्या कुंडीमध्ये टाकवायला. आणि थोडीच टाकू, जशी जशी आपल्याला थोडं वाटेल तशी आणखीन टाकायची. एकखट्टी फुल माती कुंडीत भरायची नाही एवढी भरायला. आता हे दुसरं रोप मी लावत आहे, त्याच्यातही सेम प्रोसिजर. काळी माती जे आपल्याला वापरायचं ते थोडंफार कोकोपीट हे ते जे तुमच्या पद्धतीने, मी माझ्या पद्धतीने लावत आहे. मला जसं आवडतं मी पहिल्यापासून अशीच झाडं लावते आणि माझे झाडं खूप वर्ष जगता पण आहे, जगायला. पण आता थोडीफार आणखी नवीन लावू म्हटलं आणि हे तुमच्यासोबत शेअर करू. आता ह्या झाडांची मुळे मी त्या कुंडीतून काढले. ह्या झाडासोबतच एक कुंडी आलेली होती छोटीशी, त्यातून काढून मी मोठ्या कुंडीत लावते. कारण जेणेकरून हे झाड मोठं झालं तर याला व्यवस्थित जागा मिळावी, छानसं हे झाड वाढावं. छान वाटतं, एकदम असं ग्रीन दिसतं. याला काही नाव वगैरे मला नाही माहिती, पण मला आवडलं, मी घेऊन आले. याला आपल्याजवळ जी माती आहे, कोको पावडर आहे, वाळू वगैरे जे टाकायचं, मग थोडंफार खत मी आणलेलं होतं. आता जसं जसं मला लावता येते मी तसं या झाडाला लावण्याचा प्रयत्न करायला. छान वाटतं हे झाडं. सध्या तर खूपच आवड आहे याच्यामध्ये मला. आता बघू आता कुठपर्यंत आवड राहते तर. आणि हे खत मी घेऊन आलेली आहे, 1 किलोचं पॅक आहे. खूप दिवस जातं आपल्याला. थोडं फक्त हप्त्यातून टाकावं लागतं, 1 चम्मचभर टाकायला. याच्यामध्ये पण असं खत आहे आणि चमच्याने आपल्या सर्व झाडांना आपण टाकायचं थोडं. हे वेगवेगळे याचे नावं काहीचे माहीत आहे. छोटी चांदणी आहे, काही शोचे आहे. शोचे असायला छोटीशी मस्त फुलांसाठी. जास्त फुलांचे झाडं मला एवढे आवडत नाही, म्हणून मी झाडं घेऊन आलेली आहे. असे सध्या मी 5-6 कुंड्या वगैरे आणल्या. आता याला थोडंफार पाणी वगैरे टाकायला लावलं थोडंफार टाकायचं. नंतर मग ही माझी मुलगी पाणी टाकते, तिला पण खूप आवड आहे. हे असे लावलेली आता तुम्हाला दाखवते. थोडे मोठे झाले की मी परत तुमच्यासोबत शेअर करीन. हे एकसारखे हे सगळे मी नवीन आणलेले आता.
हे नागिनीचे पानाचा वेल आहे, हा मी लावते आहे. याच्यासाठी मी 4 होल बनवले आहे आणि हा वेल मी माझ्या आईच्या घरी देणार आहे. माझी आई डेली पान खाते, आई पहिल्यापासून खाते, त्यामुळे मी हे रोप जगून आईकडे पाठवणार आहे. त्यासाठी सेम प्रोसिजर, वाळू, वीट वगैरे जे आपल्याला टाकावं लागते ते टाकायचे. समजा जसं कोको पावडर नसलं, मी माझ्याजवळ जे आहे ते मी टाकते आता याच्यामध्ये. हा नागिनाचा वेल मी लावलेला आहे. याला 4 होल वगैरे पाडून म्हणजे व्यवस्थित. आता कसं पावसाळ्याचे दिवस येते, हे झाडं छानशी लागतात. पाऊस वरचाही पडतो आणि आपणही पाणी टाकतो, पण आपल्यापेक्षा झाडाचा नैसर्गिक पावसाने पटकन झाडं शिलकतात, छान होतं. आणि हे आता मी दुसरं लाजाळूचं झाडं लावते. हे पण माझ्या आईकडेच मी देणार आहे आणि त्यांना, माझ्या आईला हे आवडतं. BP वगैरे कोलेस्ट्रॉलसाठी छान असतं, त्यामुळे मी लाजाळूचं एक रोप लावते लावायला. हे लाजाळूचं झाड मी लावत आहे, छोटंसं रोप आहे. आणि आता हे थोडंसं मोठं झालं की मी परत तुम्हाला दाखवीन. माझी चॅनल आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज कमेंट.